नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्ही इथल्या कुठल्याही भारतीयांना जर विचारलं ना की इथेच परमनंटली राहायचा प्लॅन आहे की भारतात जायचं, तर सगळेजण तुम्हाला सांगतील की थोडे वर्ष राहणार आणि थोड्या वर्षांनी मग भारतात जाणार, मात्र जाणार नक्की. आणि त्याच व्यक्तीला आपण परत काही वर्षांनी विचारलं तर ते म्हणतात की सध्या तरी आमचा भारतात जाण्याचा काहीही प्लॅन नाही आहे. तर ते असं का होतं? इथे सगळीचकडे नियम खूप कडक आहेत, शिस्त आहे, लोक प्रत्येक ठिकाणी रूल्स फॉलो करत असतात. मग ते ड्रायव्हिंगचे असू देत, पार्किंगचे असू दे, किंवा कुठेही तुम्ही पब्लिक प्लेसला गेलो तर आपल्याला हे सगळीकडे अगदी जाणवतं की लोक इथे प्रत्येक ठिकाणी शिस्तीने वागतात. दुसरी गोष्ट म्हणजे इथे 5-5 मिनिटाच्या 10-10 मिनिटाच्या ठिकाणी जरी ड्राईव्ह करून गेलो तर हे सुंदर सुंदर स्पॉट्स आपल्याला बघायला मिळतात. इथे ट्रेल्स भरपूर आहेत. कधीही आपल्याला वाटलं की आपण वॉकला जाऊ तर सगळ्या कम्युनिटीजमध्ये म्हणा, अपार्टमेंट्समध्ये म्हणा, प्रत्येक ठिकाणी सुंदर सुंदर असे ट्रेल्स असतात जिथे आपण फक्त बाहेर पडलो की छान वॉकला जाऊ शकतो. सगळीकडे स्वच्छता आहे, पोल्युशन नाही आहे. नेक्स्ट रिझन म्हणजे इथलं शिक्षण. इथलं शिक्षण हे 1ली ते 12वी फ्री आहे. शिवाय अभ्यासाचं मुलांना प्रेशर दिलं जात नाही. मुलांना ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये त्यांना वाव दिला जातो. नेक्स्ट म्हणजे इथे प्रत्येक 1 ते 2 माईलच्या रेडियसमध्ये भरपूर प्लेग्राऊंड्स आपल्याला दिसतील, कम्युनिटी पार्क्स दिसतील, जिथे आपण मुलांना नेऊ शकतो, खेळू शकतो. शिवाय बऱ्याचशा प्लेग्राऊंडला अटॅच बास्केटबॉल कोर्ट, बेसबॉल, व्हॉलीबॉल असे बरेचसे कोर्ट्स असतात, ग्राउंड्स असतात, जिथे मुलं जाऊन सॉकर खेळू शकतात, क्रिकेट खेळू शकतात, बेसबॉल खेळू शकतात. नेक्स्ट म्हणजे इकडे सेफ आहे. इथे मला वाटलं रात्री 10 वाजता माझ्याकडे घरातलं दूध संपलंय तर मी एकटी जाऊन ग्रोसरी स्टोअरमधून दूध आणू शकते. इंडिपेंडन्स जो आपण म्हणतो, फ्रीडम जो म्हणतो, तो इथे आल्यानंतर आपल्याला खूप जाणवतो. इथे कोणीही आपल्याला जज करत नाही. प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये बिझी असतो. कोणाकडे काय घडतंय, कोणाकडे काय चाललंय, काहीही पडली नाहीये. प्रत्येकजण आपापली लाईफ एन्जॉय करतं आणि छान आहे. इथल्या सोसायटीमध्ये आपण आपल्या पद्धतीने वावरू शकतो, आपल्याला जे हवं ते करू शकतो. भारतात जाताना प्रत्येकजण मग हा विचार करतं की इथे ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला इतकी सवय झाली असते. त्यामुळे ना इट्स अ व्हेरी बिग डिसिजन. जेव्हा आपण भारतात मूव्ह होण्याचा बरेच जण विचार करतात, त्याच्यात काही जण जातात सुद्धा, सगळे काही जात नाही असं नाही, परंतु बरेचसे रिझन्स असू शकतात. फॅमिलीसाठी म्हणा किंवा विजा इश्यूज येऊ शकतात. तर अशा काही कारणांमुळे भारतीय परत जातात सुद्धा, परंतु मोस्ट ऑफ द इंडियन्स इथेच राहणं प्रेफर करतात. त्याची कारणं जी मी आत्ता सांगितली ती.